हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला गुड मॉर्निंग बरं का सकाळ सकाळ. तर मी म्हणलं आज सुरुवात करावी की मी किती लवकर उठते तेव्हापासून व्हिडिओ. तर मी बरोबर 5ला उठते. आता वाजले ते 5:30. 5:30 सुद्धा नाही ते वाजल्यावर का पण तरी उजळले थोडं थोडं. तर तुम्हाला सांगते मी किती वाजले आता. हां आता वाजले ते बरोबर 5:30. तर झालं बाहेरनं बिरनं जाऊन आली. तिथं जशी भांडी गोळा करून ठेवली ती आता ही किती झाडून ते घेतलं म्हणजे कसं आहे आपलं वातावरण सकाळ सकाळ. तर मला किती वाजेपर्यंत काम जातंय तेवढं बघा. असं आपण रोजची माझी रुटीन असते आतापर्यंत. असा दिवस झाला बघ नाही का. आणि भांडी तर किती पडले ते सगळे रात्री रातायचे ते इकडं सगळी जेवाय असल्यामुळं. तर असं झाडून कडं कोपरा इथं आपण झाडं लावली ती चिनी गुलाब आणि इथं पेरू. तिथनं एवढं सगळं पटांगण म्हणजे मला सवच लागली जेवपर्यंत कुठवर पटांगण आहे तोपर्यंत तिथपर्यंत झाडायचं है असंच. अरे मला एवढं अर्धा तास झाला झाडायचं. तर इकडे लांबपर्यंत विसारून काय लेकरं येते म्हणून घेतलंय झाडून बरं का. मला दिसते ते काय एवढे भांडी आहे ते सगळे आता सगळे घासायला आहेत. तर तुम्हाला बघा भांडी आमची कधीपासून घासते या 5 दिवस असा आला. तिथं एक ताट भरलंय तिथं भाऊजी दूध आणून ठेवलेलं आहे. हांडा मेरा प्यायचं ते घासलं. सण आता हाय इथं. आणि आताशी पाणी आलंय काय सुद्धा नव्हतं. काय चाललंय ते भांडी घासायचं तेवढं. तर पाणी भरायचं झालं, आंघोळ झाली, कपडे झाली. तर का दादानं हे आणलंय काय म्हणते त्याला जेली. कशी लागते रे बघ कसं लागते. फोडायचं असते का त्याला. मी म्हणते तसंच काय आपण जसं बटीवर होतो का ना तसं आपल्याला कधी काय खायचं काय प्यायचं ते काय सुद्धा माहित नाही. फक्त वडापाव भजे आणि मेवा. मेवा कोण म्हणतं कोण भेळ म्हणतं कोणी चुरमुरं म्हणतं. तर आमच्या इकडं तर मेवाच म्हणते ते म्हणजे तिकडं आणि इथं भेळ म्हणते ती. आणि कुणाच्यात काय कसं. तर मी सगळे कपड्याच्या घड्या घालून सगळं नीटनेटकं ठेवलं होतं. पानशेट झालं कवा ती आपल्याला खायची माहितीच नाही. अरे कपडे धुतलेले आहे ती उतरवू नको. तर दाखवते तुम्हाला कपडे बिपडे धुतलेली. अजून चहा नाही पिले. चहा प्यायचा आहे म्हणजे माझं सगळं निवांत झाले. मग मला परत खाल्ल्यावर मला कामच. ए बाळा ती चेंबल की उठतीत ना नाही. उठ उठ पाणी बिनी मारू नका इथं. ताईचं चाललाय स्वयंपाक तिकडं. हो मला टोपण नाही होत आहे पाण्याला भांड्याला. तीच काय झालंय हो का ताई. हा भाऊ की आज जाऊ की जीवरला का शनिवार मुळे काय माहिती. डायरेक्ट सोमवारीच नीट करू. मग दुसरं भांड आहे की थांबा देते. हो कपडे आपले ताईचे कालवण बिलवण झाले. आमचं कवा व्हायचं. मस्त झालं की तुझं धुणं धाणं सगळं. अगं इकडं हे मॅडम धुते कपडे बघा. फोन ठेव. भाकरी वगैरे झाले ते बघा. भाऊजीनं आंब दिलेलं कसं दिलं तर पण बघा ताई कसं लागते ते. आंबट लागते तर हा चांगलं लागतं.
काय बाय काय आमरस खायला ताई मला मुहूर्तच नाही करायचा का माझा ह्याचं नसतंय पण त्याला चांगलं होते की मग आता किती दिवस झाले खाऊ वाटलाय आमरस चांगलं पिकलं त्यात थोडं हे टाकलं असतं का नाही म्हणजे जरा चांगलं लागलं असतं काय टाकलं असतं? पाचूट जाऊ दे खा हा त्या दिवशी नव्हतं का नाही चांगला केलेला बघा बरं सांगा घड झालता हाय ना स्वतःला हाय ना आंबट तिथे दोघं ठेवून खा. आपली दष्ट आता एक सिमेंट थोड्या वेळ ना तर आज नाहीतर उद्या तरी कोबा होतोयच तर बघा दष्ट बिष्ट खाली केली लय वली होती हाय का नाही वला चिक होत बघा तर एकट्याचा दम भरायला लागला म्हणून मी बी खाली करू लागलं मला काय माहिती तसं काय नवरीची मै येते हा तो का आता दष्ट आणली तो तिकडं सिमेंट आणलंय सिमेंट दिसते का तिकडं तो का 2 पोते आणले ते आणि हे काय विचार तर करते तर काय माहिती सारखा तसं विचार करत करत बसते ते कशाच मिस्त्री अजून जेवण नाही केलं काय नाही मी काय खाल्लं खाऊन बसली मला लिहायला लागते भूक सकाळ सकाळ त्याच्यामुळे तो का मी इकडं बोलती का बोला की तुमचं का तुमच्या बहिणी म्हणते की दाजी का बोलत नाहीत दाजी का बोलत नाहीत मोबाईल मध्ये व्हिडिओ मध्ये हा आणि भटीवर घ्या काय भटीवर नाही इकडं आल्यापासून तर काय दाजीची कॉमेडी बी नाही आणि काहीच नाही तिकडून आल्यापासून आता महिना होईल बघा आम्हाला 2-4 दिवसांना आलेलो आम्ही इकडं बघा आणि काम कॉमेडी करायची आता सध्या आम्ही तुमच्या ह्याच्यात आहे मध्ये बघा अंड्रीप मध्ये आहे का नाही खरं आहे का नाही 5-5 मिनिटं पूर्ण देत आहे कशाच आता सध्या तुम्ही कमवताय आम्ही काय कमवतो कशाच बघा आता तुम्ही खुरपात्र जाताय गेला का आम्ही काय करतो कामच नाही ते खुरपायला बी तुम्हाला बी नाही ते आम्हाला बी कळतंय की आम्ही बी तुम्हाला काय म्हणलंय की तुम्ही कामाला जात नाही की काय नाही तर चला आता परत तिथे सगळ्याला बाय हो का केस तर काय आज बघू तेल आणीन आणि डोक्याला तेल ते लावीन लयच केस होते ते ओढते ते भरा 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 तर आता तुम्ही नाही का जेवण करणार व कशा ना पाणी बिण्यानं होत असेल त्याच्यामुळं तिथं भटीवर असल्यावर बघा घरात असल्यावर हाफ सीझन संपलं का डेरी बिरी वाढत असते पण आता इथं काम नसून काय नाही नुसतं आणि पडले तर विचार करते तर कशाचा विचार करते तर काय माहिती परत लेकरांचं टेन्शन आहे त्याच्यामुळं असं चाललंय तर जाऊ दे आता जेव्हा लागेल तेव्हा लागेल एक दिवस नाही भाऊजी घरी बसणार त्यांना सुद्धा काम नाही आहे का नाही भाऊजी कामच नाही येऊन असलं माणसं मारायला ऊन पडलं टेम्परेचर वाढलं नाही मला काय तर बघू आता ही बघतेल नाहीतर आम्ही जातो गवंडीच्या हाताखाली आता दोघं पण शेवट नाही इलाज आहे आता तर चला आता सगळ्याला बाय